नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम। आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण पार्क स्टेडियम मध्ये आलो आणि ह्या स्टेडियम मध्ये दाखवा मुकुंद दादा की सगळे गाड्या लागलेत। थेट आपण आज जाणार आहोत, बजेट मीटिंग चालू आहे आपल्या सोलापूर शहरामध्ये। काय काय व्हावं, काय असावं, काय नियोजन करायला लागले ते सगळंच आपण जाणून घेणार आहे। प्रत्येक नगरसेवक आहेत, आपण महापौर बी आहेत आणि मॅडम बी आहेत, शहर अध्यक्ष दादा मुकुंद दादा या मुकुंद दादा इकडून जाऊ, मग इकडून जाऊ। हा या दादा, थेट आपण आज जाऊ। दादा हे रिक्षा जरा महाग घ्या। हा या दादा, मुकुंद दादा या या थेट दादा या, मुकुंद दादा या इकडं या। आपल्या बरोबर मुकुंद दादा आता बरं का, या मुकुंद दादा। थेट आपण महापौर साहेबाकडे जाणार आहे आपले दादा आणि त्यांना भेटणार आहे। या दादा नमस्कार। मला सांगा दादा, इतक्या दिवस वाद चालू आहे सगळ्या वृत्तपत्रामध्ये, चॅनल मध्ये, मसनवाट्याच्या संदर्भात काय विषय आहे नेमका? तो कुठला विषय? जे सिद्धेश्वर कमिटीला आपला मसनवाटा द्यायचा आहे, काय नेमकं भानगड ती? सिद्धेश्वर कमिटीचा जो विषय आहे त्यात कुठलाही म्हणजे असा विषय नाही आहे। आयुक्त साहेबांच्या प्रशासनाच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी ती जागा सिद्धेश्वर देवस्थान यांना देण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर ना आयुक्त साहेबांकडून या ठिकाणी विखंडनाचा प्रस्ताव आलेला हा विषय वेगळा, जागा दिलेला विषय तो वेगळा आणि सभासद प्रस्ताव आलेला हा विषय वेगळा आहे। त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे, लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी जागा लागणार होती आणि ही जागा या ठिकाणी दिलेली आहे। आणि दादा अजून एक संस्था त्याच्यावर मागणी केली आहे, म्हणजे आम्ही बी डेव्हलप करून आम्ही बी हे करतो। त्या जो विखंडनाचा प्रस्ताव आयुक्त साहेबांनी जो माझ्याकडे पाठवलेला त्याच्यावर मी प्रशासनाकडनं जो विखंडनाचा प्रस्ताव आला होता त्याच्यावर आम्ही कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे। उलट मी काय म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये, होडगी संस्था त्यात प्रशासनाने काय म्हणलं होतं की नव्याने टेंडर काढण्यात यावं, तर आम्ही त्या ठिकाणी नव्याने टेंडर नाही, जी आता लिंगायत समाजाला जागा दिलेली आहे त्या ठिकाणी मंजूर करण्यात यावी असं माझी भूमिका होती। उलट जो विखंडनाचा जो प्रस्ताव होता त्याच्यावर मी काय म्हणलं की होडगी संस्था जर घेत असेल, त्यात प्रशासनाने काय म्हणलं की टेंडर मागवण्यात यावं, तर टेंडर मागवण्यात याला त्याच्यात माझा या ठिकाणी विरोध होता। जर पर्पज होडगी संस्था जर या ठिकाणी आमची जर घेत असेल, ती देखील आम्ही संस्थेला या ठिकाणी आम्ही मानतो। जुळे सोलापूर असेल, होडगी रोड असेल, या ठिकाणी अनेक लिंगायत बांधव या ठिकाणी आमचे आहेत, त्या ठिकाणी देखील अजून एक लिंगायत स्मशानभूमी या ठिकाणी गरज आहे। त्या ठिकाणी अजून एक जागा आपल्याला त्या ठिकाणी मिळावं असं होडगी संस्थेला देण्यात यावं असं आम्ही त्या विषयावर आम्ही निर्णय घेतलेला आहे। दादा मला सांगा, डेव्हलप तर सगळेच करणार आहेत आणि हे सगळे उलटसुलट बातम्या येतात, ते सर्व काय विरोधक असतात, विरोधक राजकारण करतात। मी लिंगायत समाजासाठी या ठिकाणी जागा दिलेली आहे। बघा, आपल्या लिंगायत समाजला आपल्या दादानी जागा दिली आहे बरं का, आणि आपल्या दोन्ही संस्था माझे श्रद्धास्थान आहेत। या ठिकाणी देवस्थान समितीला प्रशासना काळामध्ये या ठिकाणी ऑलरेडी 7 ते 8 महिन्यापूर्वी जागा त्या ठिकाणी दिलेली आहे। परत नंतर तो प्रशासनाकडनं विषय विखंडनासाठी आला होता। विखंडनाच्या प्रस्तावामध्ये आमच्या होडगी संस्थेला द्या असं म्हणलेलं नाही आहे, त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे की नव्याने टेंडर मागवण्यात यावं, तर ही पद्धत मला जरा वेगळी वाटली। त्यामुळे मी पहिला लिंगायत समाजाला जी पूर्वी जागा दिलेली आहे ऑलरेडी त्याला पण मान्यता आम्ही दिलेली आहे आणि होडगी संस्थेला पण द्या या ठिकाणी म्हणून आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे। मग दादा वाद नको, तर हे दोन्ही संस्था मिळून केलं तर काय फरक पडणार नाही असं तुम्हाला वाटतंय का? दोन्ही संस्था आमचे एक आहेत, सर्व आम्ही एकच आहोत। या ठिकाणी लिंगायत समाज हे देखील सर्व आमचे लिंगायत बांधव या ठिकाणी एक आहे। आम्ही समाजासाठी या ठिकाणी जागा दिलेली आहे। हे सर्व एकच असल्या कारणाने दुसरा वादाचा विषय कुठलाही नाही आहे।
सर्वांना समतोल या ठिकाणी व्यवस्थित झालेला आहे प्रकार. धन्यवाद दादा. दादा अजून एक आहे, तुमची बजेट मिटिंग चालू आहे आणि आमच्या सोलापूरकरांना युजेस चार्जेस भरावं लागतंय, ह्याच्यामध्ये काय निर्णय होतील का असं वाटतं? आता सध्या अंदाजपत्रकीय सभा सर्व नगरसेवकांची आमच्या या ठिकाणी चालू आहे आणि आता आम्ही आढावा घेत आहोत. त्याच्या लवकरच आता काय जे काय निर्णय खातेनिहाय बैठक आमची या ठिकाणी चालू आहे, त्याच्यावर आम्ही काय निर्णय घेऊ ते आम्ही पुढील मीटिंग मध्ये तुम्हाला सांगू. दादा आम्ही युजेस चार्जेस भरायला लागलो. आता ती योजना 12-13 वर्षाची होती, अजूनही आमच्याकडनं वसूल करून घेतलेला आहे. आतापर्यंत त्या युजेस चार्जेस पोटी किती कोटी रुपये आलेत हे विचारून घेतलं का बघू ना, तुम्ही? आता आढावा बैठक चालू आहे. या आता मीटिंग मध्ये आम्ही या ठिकाणी विचारून त्याचे सर्व आकडे आम्ही या ठिकाणी घेऊया. किती जमा झालाय, किती आपल्याला या ठिकाणी फायदा झालाय आणि त्याच्या फायद्याचं रूपांतर लोकांसाठी उपयोगात कसं आणता येईल या ठिकाणी आम्ही आता आढावामध्ये आम्ही घेणार आहे तो विषय. धन्यवाद दादा.